नांदेड हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला आणि अशोक चव्हाणांच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी विरोधकांसोबत महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते सुद्धा सरसावलेले आहेत। यामधून नांदेडमधील निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत झडू लागल्या। अरे एवढं सगळं एजन्सी घेऊन करता का? अरे भाकरीच खाता का नोटा खाता तुम्ही लोक? राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भाजप नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाणांवर घणाघाती टीका केली आहे। नांदेडच्या भोकर शहरामध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ संजय शिरसाट यांनी जाहीर सभा घेतली। नांदेड हा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला। नांदेडच्या सर्व भागांमध्ये विकास झाला नसल्याकडे बोट ठेवत संजय शिरसाट अशोक चव्हाणांवर घसरले। ही एजन्सी त्यांच्याकडे, ही एजन्सी त्यांच्याकडे, ही एजन्सी त्यांच्याकडे, ही एजन्सी त्यांच्याकडे। अरे एवढं सगळं एजन्सी घेऊन करता का? अरे भाकरीच खाता का नोटा खाता तुम्ही लोक? मग एवढा पैसा पाहिजे कशाला? बरं मागं बी असं काही नाही पहिल्यासारखं घरामध्ये 15 लोकांचं कुटुंब आहे, मग आता सगळ्याचे हिस्से वाटे होते तर काही हिश्श्यात राहिलं पाहिजे असंही काही नाही। पण अरे गरीबाला जर मिळायचं तर जाऊ ना दूर, तुम्हाला एवढा पैसा पाहिजे कशाला? संजय शिरसाटांच्या या टीकेवर अशोक चव्हाणांनी पलटवार केला, तर ठाकरेंच्या नेत्यांनीही शिरसाटांना टोले लगावण्याची संधी साधली। बेजबाबदार वक्तव्य आहे, टाइमपास करण्याकरता येऊन जाणारे मतं खराब करणं, याच्याशिवाय त्या वक्तव्याला काही अर्थ नाही। एका जबाबदार पदावर बसलेल्या माणसांनी अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य करून निवडणुकीच्या काळामध्ये ही न शोभणारी बाब आहेत। माझे मित्र आहेत, ओळखीचे आहेत, परंतु निवडणुकीला बोलवले म्हणून आलेले आहेत, त्याच्या कुठल्याही वक्तव्यामध्ये कुठला आधार नाही आहे, तत्वशून्य अशा प्रकारचं वक्तव्य। हे एका सरकारमध्ये त्यांनी हे बघावं आणि जे संजय शिरसाट बॅगाच्या नोटाच्या बॅगा घेऊन बसतात ते अशोक चव्हाणांना नोटा खातात की भाकरी खातात हा प्रश्न विचारणं हा सुद्धा एक अजब प्रश्न आहे। कारण या संजय शिरसाटांच्या मी त्यांच्या विधानाचं समर्थन करतो, पण समर्थन करत असताना त्यांच्या बाजूला नोटाच्या बॅगा पडलेल्या त्या कशासाठी होत्या आणि किती होत्या हा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर आलं पाहिजे बाहेर। हा किडा कुणाला ज्याला आहे ना त्याला आता दुसरं काही उद्योग उरलेला नाही त्या अंबादासला ना घरकाला घटका ही अशी अवस्था झालेली लोक असे भुंकत असतात, यांच्याकडे मी लक्ष देतो। मित्रपक्षातील केवळ संजय शिरसाटच नव्हे तर राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही अशोक चव्हाणांवर जहरी टीका केली होती। त्याला निमित्त ठरलं ते अशोक चव्हाण यांनी चिखलीकरांवर केलेल्या टीकेचं। आम्ही सर्व एकाच पक्षात आहोत। आता हल्ली नवीन पॅटर्न झाला आहे राजकारणात, तुमच्यापासून सुरुवातीकडून लोह्यापासून आहे। बाप एका पक्षामध्ये, पोरगी दुसऱ्या पक्षामध्ये, अजून तिसऱ्या पक्षामध्ये, म्हणजे 5 पक्षात 5 माणसं। मला काही कळलं नाही मग कसं करतो। आणि उद्या प्रचार करायची वेळ तर 5चा वेळ, या वर्णात वेगळा प्रचार, त्या वर्णात तिकडे वेगळा प्रचार। ही पद्धत मला काय तुमची नवीन पॅटर्न आहे, म्हणजे लोह्याचा नवीन पॅटर्न आता राज्यामध्ये होऊ घातलाय की 5 माणसं 5 पक्षात। सत्ता कोणाची येऊ आमचं सरशी। अशोक चव्हाणांनी खुलासा करावा, त्यांना भाजपमध्ये काय यावं लागलं, काँग्रेसने त्यांना काय कमी केलं होतं। असं असतानाही काँग्रेसला बैमान होऊन एका भीतीपोटी ते भारतीय जनता पक्षात आले। त्यांनी मला बाळकडू पाजवायची गरज नाही, त्याच्यामुळे त्यांनी आपल्या स्वतःपुरतं बघावं। त्यांना विषय बदलायचा होता। एका कुटुंबात 6 तिकीट का दिले हे कोणी विचारू नये, मग एका घरात 2 पक्ष आहेत का? अगोदर आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगळ्या कारणासाठी आपण का गेलो? गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड जिल्हा हा चव्हाण कुटुंबाचा बालेकिल्ला राहिलाय। अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेतल्यानंतरही नांदेडमध्ये चव्हाणांची ताकद कायम आहे। अशोक चव्हाणांच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे। त्यामुळेच अशोक चव्हाण आणि त्यांच्या विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।